हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इटर्नल न्यूट्रिशन. फर्स्ट वे कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमच्यापैकी खूप सारे लोक ॲज ए प्रिफर्ड कस्टमर म्हणून आपल्या सिस्टीमसोबत वर्किंग करायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच जणांनी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले आहेत. बऱ्याच जणांना तुम्हाला डॉक्युमेंट्स पण मिळालेले असतील. आणि नक्की बऱ्याच जणांचा आता प्रश्न असा आहे की नक्की काय करायचं, कशा पद्धतीनं आपल्याला वर्किंग स्टार्ट करायचं आहे. तर त्याचंच उत्तर, किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही काही प्रमोशनल स्लाइड्स डिस्प्ले केल्यात, बऱ्याच जणांकडे एन्क्वायरीज आहेत, प्रोडक्ट लोकांना द्यायचे आहेत, पण नक्की समजत नाही की कसा प्रॉफिट मिळणार आहे किंवा आमच्या नेक्स्ट लेवल काय असतील, प्रॉफिट कसा वाढेल. तर त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे. तुम्हाला या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी समजतील. तुमचं कन्व्हर्जन कसं असेल, तुमची स्टेटस काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून मिळायला सुरू होतील. तर सो वी विल स्टार्ट हिअर. फर्स्ट वे कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही प्रिफर्ड कस्टमर म्हणून फ्री रजिस्ट्रेशन कन्सेप्टमध्ये आलेला आहात. आता रजिस्ट्रेशन झाले तुम्हाला इमिजिएटली ज्या गोष्टी मिळत आहेत त्यामध्ये फर्स्ट वे असेल, इट इज युअर 25% प्रॉफिट. 25% जो प्रॉफिट आहे तो टप्प्याटप्प्यात तुमचा वाढत जाणार आहे. 25%, 35%, 42%, आणि तिथून पुढे तुमचं कन्व्हर्जन कंप्लीट होईल. किंवा तुम्हाला जर स्लाईडमध्ये बघता येईल की तुम्हाला 25%चा प्रॉफिट, प्रायमरी परचेस तुम्ही जर काही प्रोडक्ट्स करताय तर त्याच्यामध्ये प्रॉफिट नक्की मिळतो किती. तर इथे तुम्हाला बघायला येईल की MRP, आपलं जे प्रायमरी प्रोडक्ट्स आहेत, आज पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये खूप सारे लोक इम्युनिटी बूस्टिंगसाठी प्रोडक्ट्स वापरत आहेत, वेट लॉससाठी वापरत आहेत, वेट गेनसाठी वापरत आहेत, अन्य काही कारणांसाठी हे प्रोडक्ट्स वापरले जातात. तर हे प्रोडक्ट तुम्ही ज्या वेळेला सप्लाय करताय तर तुमचा प्रॉफिट किती असेल. तर तुम्हाला स्लाईडमध्ये लक्षात येईल की फॉर्म्युला 1 आणि अफ्रेश हे जे आपलं बेसिक प्रोडक्ट आहे ते जर तुम्ही रेकमेंड करताय तर 25% डिस्काउंटप्रमाणे तुम्हाला जो डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे तो आहे ₹465. म्हणजे 465 इट इज युअर नेट प्रॉफिट. 2530 प्रोडक्टची MRP आहे. तुम्हाला ते परचेस करताय तुम्ही 2060मध्ये, आणि 465 हा तुमचा नेट प्रॉफिटेबिलिटी असेल. आणि याच पद्धतीने तुम्ही 35%मध्ये बघायला येईल ₹660 मिळतील, 42%मध्ये 810, आणि 50%ला ₹1030. मग ह्या पद्धतीनं प्रॉफिट स्ट्रक्चर तुमचं वाढत जाणार आहे. आता ह्यातला महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे काय, तुम्ही ॲज ए बिझनेस मोडमध्ये येत आहे. प्रिफर्ड कस्टमर आणि असोसिएट असे मार्केटिंग प्लॅनमध्ये 2 मोड आहेत कंपनीचे की ज्याच्या थ्रू तुमचं वर्किंग स्टार्ट होतं. पहिला मोड आहे प्रिफर्ड कस्टमर, जो तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड आहात, पण काळजी करायचं कारण नाही. हा जो मोड असतो हा प्रिफर्ड कस्टमर म्हणजे काय, तुम्ही पर्सनल यूजसाठी, तुमच्या फ्रेंडसाठी, किंवा तुम्ही नवीन बिझनेस करताय तर थोडा कॉन्फिडन्स जनरेट होईपर्यंत हा मोड तुम्ही ॲक्टिवेट करू शकता. आणि त्यानंतर तुमचं कन्व्हर्जन असोसिएटमध्ये होतो की जो फुल्ली बिझनेस मोड आहे, की ज्यामध्ये तुम्हाला रिक्रुटमेंटची पण अथॉरिटी मिळून जाते. आता असोसिएट होण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, डॉक्युमेंट्स तर तुम्ही दिलेले आहेत, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा जर काही लागणार असेल तर ते FSSIचं सर्टिफिकेशन लागतं की जे सबमिट केल्यावर तुमचं कन्व्हर्जन होईल. आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाची एकच सिस्टीम आहे आपली की जी फ्री ऑफ कॉस्ट तुमचं कन्व्हर्जन करून देते. तुम्हाला कुठलेही चार्जेस लागणार नाहीत. तुम्ही पहिलं परचेस तुमच्या नावात, तुमच्या IDवर परचेस केलं, मग ते स्वतःसाठी प्रोडक्ट लागणार असतील, तुमच्या फॅमिली मेंबरसाठी, तुमच्या IDवर जे काही परचेस होईल, फर्स्ट परचेस फॉर्म्युला 1 आणि अफ्रेश, ते कंप्लीट केलं की तुमचं FSSI जनरेट केलं जातं आणि तुम्हाला प्रिफर्ड कस्टमर मॉडेलमधून असोसिएट मॉडेलमध्ये तुम्ही ॲक्टिवेट होऊन जाता. सो इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट. तुमचं 1 इयरचं सबस्क्रिप्शन सिस्टीममार्फत फ्री केलं जाईल. म्हणजे हा तुमचा ॲडिशनल प्रॉफिट असेल, समथिंग अराउंड ₹350 यासाठी खर्च येतो. सो यू विल गेट दॅट प्रमोशन ऑल्सो. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे काय, तुमचं अपग्रेडेशन कशा पद्धतीनं होणार आहे, की ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मार्केटिंग प्लॅनमध्ये एक व्हॉल्यूम पॉईंट नावाची मेथड येऊन जाते की तुमचा बिझनेस जो आहे तो कशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करताय. तर आज आपली कंपनी मल्टिपल सिटीज, मल्टिपल कंट्रीजमध्ये वर्किंग करते. वी आर ग्लोबल कंपनी. सगळ्या देशांमध्ये मार्केटिंग प्लॅन आणि प्रोडक्ट्स सेम आहेत, पण बिझनेस मात्र तुम्ही वेगवेगळ्या कंट्रीमध्ये करताय. आणि ह्याचा जो काही गोष्टी समजायच्यात किंवा बिझनेस तुम्ही कसा करताय ह्याच्यासाठी कंपनीने स्वतःची करन्सी जनरेट केलेली आहे. इट इज कॉल्ड व्हॉल्यूम पॉईंट्स. तुमचं प्रोडक्ट परचेस जे असेल ते कशा पद्धतीने होतं आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ॲक्युम्युलेशन व्हायला सुरुवात होतं. तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते ॲक्युम्युलेट होतात तुमच्या नावावर. जसं आपण इथं एक्झाम्पल बघतो आहे, फॉर्म्युला 1 तुम्ही परचेस केला तर 21.75, अफ्रेश परचेस केलं तर 7.8, पर्सनलाइज प्रोटीन पावडर परचेस केली तर 11.5. अशा पद्धतीने तुमच्या प्रोडक्टसाठी हे व्हॉल्यूम पॉईंट जनरेट व्हायला सुरू होतात आणि तुमच्या अकाउंटमध्ये ते ॲक्युम्युलेट पण होतात. आणि ह्याचा बेनिफिट तुम्हाला अपग्रेडेशनसाठी होणार आहे, तुमच्या नेक्स्ट स्टेप ज्या आहेत त्याच्यासाठी होणार आहे. आता आपण करेक्ट बघूया की हे प्रॉफिट कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं कंपनी करत असते. तर इमिजिएट लेवलला तुम्हाला जी स्लाईड दिसते इथं आपण एक्झाम्पल दाखवतो आहे फक्त तुम्हाला
की फॉर्म्युला 1चं एक्झाम्पल घेतलं आहे आपण. इथं वर तुम्हाला 3 प्राइजेस दिसत आहेत. MRP दिसते 1844, रिटेल प्राईस दिसते आहे 1555 आणि अर्न बेस दिसतो आहे 1320 रुपये. आता या ठिकाणी तुम्हाला जो डिस्काउंट मिळणार आहे तर डिस्काउंट स्ट्रक्चर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं बघू शकता. पुढे गेल्यावर 25%, 35%, पण आपण 25%चं मॉडेल बघतो आहे आता. तर डिस्काउंट जो आहे तो तुम्हाला अर्न बेसवर कॅल्क्युलेट केला जाईल. 1320ला 25%नं 330 रुपये होतात. त्याच्यामध्ये शिपिंग अँड हँडलिंग जे आहेत ते रिटेल प्राईजवर कॅल्क्युलेट केले जातील 1%पासून 3%पर्यंत. आपली बरीचशी ई-कॉम सेंटर आहेत, तिथून तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये प्रोडक्ट्स मिळाले तर हँडलिंग चार्जेस 1%च लागतील. तुम्हाला घरपोच पाहिजे असतील तर 3%. त्या ठिकाणी तुमचे पैसे अजून वाचू शकतील. 3%प्रमाणे 46 रुपये होतात. त्याच्यानंतर आपण GST पे करतो. सगळा जो बिझनेस आहे आपला व्हाईट बिझनेस आहे, तुम्हाला GSTचं इनवॉइस पण मिळून जातं आणि तुमचा जर GST नंबर असेल तर तुम्ही ते रिएम्बर्स पण करू शकता. GST कॅल्क्युलेट होतो आहे 220 रुपये आणि टोटल जर प्राईस बघितली परचेस तर 1492 रुपये तुमच्या होम डिलिव्हरीसह. आणि इथं तुमचा प्रॉफिट दिसून येईल 392 रुपये. सो इट इज प्राईस स्ट्रक्चर की ह्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रोडक्टचं प्राइसिंग कॅल्क्युलेट करू शकता. तिन्ही प्राइजेसचं डिटेल्स तुम्हाला मिळू शकतील. प्रत्येक वेळेला तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. आपण जी सिस्टीमची प्राईस लिस्ट प्रोव्हाइड करतो किंवा कंपनीची प्राईस लिस्ट फॉलो केली तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळूनच जाणार आहेत. नेक्स्ट आपण बघतोय सेल्स अँड मार्केटिंग प्लॅनमध्ये खूप साऱ्या लेवल्स आहेत. हा खूप मोठा बिझनेस तुम्ही बघू शकाल. आज तुम्ही ॲज ए असोसिएट म्हणून स्टार्ट करताय, त्यानंतर सिनियर कन्सल्टंट, सक्सेस बिल्डर, क्वालिफाईड प्रोड्युसर, सुपरवायझर, वर्ल्ड टीम, ग्लोबल एक्सपान्शन टीम आणि लास्टली मिलेनियर टीम, प्रेसिडेंट टीम, एवढ्या सगळ्या लेवल्स या बिझनेसमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्या लेवलप्रमाणे तुमचा एक्सपिरियन्सप्रमाणे प्रॉफिट पण वाढायला सुरू होऊन जातो. तुमच्या माहितीसाठी मला सांगायला आवडेल, आज आपण प्रायमरी स्टेजेस बघणार आहे. पण प्रेसिडेंट टीम ही जी हायेस्ट पोझिशन आहे हिचा मंथली इन्कम साधारण 10 लाखाच्या आसपास असतो. त्यानंतर मिलेनियर टीम आहे, ग्लोबल एक्सपान्शन टीम साधारण 2 ते 5 लाख रुपये मंथली कमवतात. वर्ल्ड टीमचा प्रॉफिट साधारण लाखाच्या घरात तुम्हाला बघायला मिळेल आणि सुपरवायझर तुम्हाला 50,000 ते 1 लाखापर्यंतचं प्रॉफिट जनरेट केलेले बघायला मिळतील. आणि तुमचा जर बघितलं असोसिएटपासून सक्सेस बिल्डरपर्यंत प्रत्येकाचं व्हेरिएशन 30 ते 70,000पर्यंत प्रॉफिट मिळू शकतो. तर ह्या सगळ्या लेवल्स आपण बघणार आहे. प्रायमरी लेवलला सुपरवायझरपर्यंतच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. तर इथं तुम्हाला बघायला येईल हाऊ टू अपग्रेड, कशा पद्धतीनं अपग्रेड व्हायचं आहे तुम्हाला. तर आज तुमचं पर्सेंटेज 25% आहे प्रिफर्ड कस्टमर म्हणून. तुमचं कन्व्हर्जन, तुमचं फर्स्ट परचेस झालं की यू विल बी गेट कन्व्हर्टेड इन टू असोसिएट मोड 25%. आणि तिथून तुम्हाला 35%मध्ये जायसाठी तुम्हाला कस्टमर बेसवर पण तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्याबरोबर होलसेल किंवा तुमच्या परचेस मोडमध्ये पण जाऊ शकता. तुमच्याकडे 5 कस्टमर असतील की जे प्रोडक्ट्स वापरत आहेत आणि ऑन एन ॲव्हरेज साधारण 30 ते 31,000चा टर्नओव्हर तुम्ही कंप्लीट करताय तर यू विल बी ॲटोमॅटिकली कन्व्हर्टेड इन टू सिनियर कन्सल्टंट अँड इट इज 35%. या पोझिशनमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर 35%च्या मोडमध्ये एकदा तुम्ही गेलात की तुम्ही परत कधीही येणार नाही 25%वर. भले तुमचं परचेस सिंगल प्रोडक्टचं असेल, कायमस्वरूपी तुम्ही 35%वर राहणार आहात आणि लाँग लाईफसाठी. हा जो ID तुमचा क्रिएट झाला आहे हा लाँग लाईफसाठी असेल. तेच जर तुम्ही सिनियर कन्सल्टंट झाल्यानंतर जर बेनिफिट बघितलं तर एकदा 35%वर गेल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही काही प्रिफर्ड कस्टमर पण अपॉइंट करू शकता की जे कंपनीच्या एंडमधून प्रोडक्ट्स परचेस करणार आहेत. त्या लोकांना कंपनी 25%नं प्रोडक्ट्स म्हणजे त्यांना पण डिस्काउंटमध्ये हे प्रोडक्ट मिळतील, पण तुमचं पर्सेंटेज ऑलरेडी 35%वर गेलं आहे. त्यामुळे मध्ये जे शिल्लक राहतात 10% ते तुमच्या अकाउंटला प्रत्येक महिन्याला जमा होत राहतील. इट इज युअर पॅसिव्ह इन्कम. म्हणजे तुम्ही रिटेल करताय तर रिटेलमधला प्रॉफिट मिळेल आणि तुम्ही काही प्रिफर्ड कस्टमर थ्रू वर्किंग करताय तर तुम्हाला हा होलसेल प्रॉफिट या ठिकाणी जनरेट व्हायला सुरू होतो. सो इट इज द बेस्ट कन्सेप्ट टू इमिजिएटली 35%मध्ये तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणी तुम्ही प्रोडक्टचं बघितलं तर साधारण 5-6 क्लायंटमध्ये तुम्हाला हा टर्नओव्हर अचीव करणं शक्य होऊन जातं. इथून पुढची जी पोझिशन आहे त्याला सक्सेस बिल्डर म्हणतो आपण. फॅन्टास्टिक पोझिशन आहे. 42%वर तुम्ही जात असता. सेम मॉडेल तुम्हाला इथं पण वापरता येईल. तुम्हाला वन टाईम तुम्ही 10 लोकांचे प्रोडक्ट परचेस करा किंवा 1000 व्हॉल्यूम पॉईंटचे प्रोडक्ट तुम्ही परचेस करताय तर साधारण 56,000च्या आसपास तुमची इन्व्हेस्टमेंट होती आणि आफ्टर सेल 84,000ची MRP पण तुम्हाला मिळते. आता ह्या ज्या प्राइजेस आहेत ह्या मी तुम्हाला ठराविक प्रोडक्टचे आहेत. तुम्ही प्रोडक्ट जसे चेंज कराल तसं त्याच्यामध्ये 100-200 रुपये कमी जास्त होऊ शकतात. त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरा मोड या ठिकाणी अवेलेबल आहे ॲक्युम्युलेशन, की तुम्ही कस्टमर बेसमधून सुद्धा ह्या मॉडेलमध्ये जाऊ शकता. तुमच्याकडं प्रिफर्ड कस्टमर मॉडेलमध्ये 25%नं परचेस करणारे पण काही लोक आहेत
त्याच्याबरोबर MRPवर परचेस करणारे पण काही लोक आहेत. तर ह्या सगळ्याचा जो बिझनेस आहे हा जसा की तुमचा 1000 व्हॉल्यूम पॉईंट ॲक्युमुलेट होतो, यू विल बी कन्वर्टेड इंटू 42%. 42% तुम्हाला घेऊन जात असते कंपनी आणि या ठिकाणी तुमचा प्रॉफिट मात्र वाढायला सुरुवात होऊन जाईल. मला जाणवते की तुम्हाला लक्षात येत असेल. व्हेरी गुड. नसेल तर तुम्ही स्पॉन्सरशी बोलून घ्या, कशा पद्धतीने इथंपर्यंत जायचं. तुम्हाला स्पॉन्सर नक्कीच मदत करणार आहे. आणि नेक्स्ट पुढची पोझिशन आपण बघतो. इट इज फॅन्टॅस्टिक पोझिशन. इट इज कॉल्ड सुपरवायझर, की 50%चा बेनिफिट तुम्हाला मिळून जातो आणि इथून मात्र तुम्हाला बाकीचे खूप सारे बेनिफिट मिळतात. फर्स्ट आहे रिटेल प्रॉफिट 50%पर्यंत, होलसेल प्रॉफिट मिळेल 8 ते 25%, रॉयल्टीज मिळायला सुरू होतात 1 ते 5%पर्यंत, मंथली बोनस 2 ते 8%पर्यंत मिळतो. त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेनिंग अवेलेबल आहे, नॅशनल ट्रेनिंग अवेलेबल आहे. त्यानंतर व्हेकेशन तुम्हाला मिळून जाते आणि हे सगळं तुम्हाला कंपनी फ्री ऑफ कॉस्ट देत असते. तुमचा बिझनेस जसा जसा ग्रो होईल तसं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जायला सुरू होतील. आता आपण आज इथंपर्यंत थांबतो आहे. सुपरवायझर कसं व्हायचं, नेक्स्ट पोझिशन काय आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. मी तुम्हाला परत एकदा सांगेन की व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. नोटिफिकेशनमध्ये बेल आयकॉन क्लिक केलात तर नोटिफिकेशन मिळायला सुरू होऊन जाईल आणि अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपण पुढे जात असू. सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन.